नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुमचं मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी मित्रांनो आपल्या नादभरतीचा या शैक्षणिक युट्यूब चॅनलवरती। तर बघा IBPS पॅटर्न नुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 साठी या ठिकाणी बघा आपण पद गट मित्रांनो ड या शिपाई पदासाठी बघा आपण बऱ्याच दिवसापासून बघा या ठिकाणी गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो जे प्रश्न संख्येमध्ये होते मित्रांनो ते आपण बघा या प्रश्नपत्रिकांच्या मित्रांनो माध्यमातून या ठिकाणी कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, शक्यतो जर तुम्ही या अगोदर देखील बघा या ठिकाणी या अगोदर बघा आपल्या या चॅनलवरती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 साठी पद गट शिपाई यासाठी मित्रांनो गणित व बुद्धिमत्तेच्या या ठिकाणी बघा 14 या ठिकाणी प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत। त्या मित्रांनो बघा तुम्ही 14 जर या ठिकाणी अभ्यासला नसाल मित्रांनो या 14 ही बघा या 14 प्रश्नपत्रिकांची जी मित्रांनो एक प्लेलिस्ट या ठिकाणी आपल्या चॅनलवरती मित्रांनो अवेलेबल आहे तुमच्यासाठी करून दिली आहे। बघा तुम्ही अद्याप जर ते व्हिडिओ तुम्ही अभ्यासले नसतील अवश्य बघा तुम्ही मित्रांनो एकदाशी अभ्यासून घ्या आणि मित्रांनो नवीन वगैरे असलेल्या आपल्या या चॅनलवरती पहिल्यांदाच भेट दिली असाल तर सबस्क्राइब देखील या ठिकाणी बघा आताच करून घ्या। तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न 1 ते 17 सर्व संख्यांची या ठिकाणी बेरीज किती। बघा मित्रांनो या ठिकाणी आता काय तर बरेच विद्यार्थी म्हणतात की IBPS बघा या अशा प्रकारचे सोप्या टाइपचे या ठिकाणी प्रश्न विचारत नाही। पर मित्रांनो बघा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्या तुम्हाला, बघा प्रश्न मित्रांनो बघा आता आयोगाच्या मनावर आहे की ते मित्रांनो आयोग सोपं लेवलचा प्रश्न विचारते का ते मित्रांनो बघा हार्ड लेवलच्या ठिकाणी प्रश्न विचारू शकते, हे मित्रांनो बघा आयोगावर ठरलेलं आहे। या ठिकाणी बघा आतापर्यंत मित्रांनो IBPS ना काय केलं आहे बघा मित्रांनो, आता लोकांचा गैरसमज कसा आहे सांगतो तुम्हाला। तर लोकांचा गैरसमज मित्रांनो बघा IBPS म्हणल्यावर या ठिकाणी 5 ऑप्शन्स तुम्हाला असतात। बघा या ठिकाणी आपण 4च पाहतो परंतु 5 ऑप्शन्स असतात, त्यामुळे बघा या ठिकाणी IBPS ला बरेच जण हार्ड मानतात, काही अवघड नाही। बघा या ठिकाणी तुम्ही जर आमच्यासोबत बघा मित्रांनो डेली जर हे आपले व्हिडिओ मित्रांनो जर कंटिन्यूली जर तुम्ही लेक्चर्स आपले केले तर बघा मित्रांनो नक्की तुम्ही बघा ही जी परीक्षा आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पास करू शकता। तर बघा या ठिकाणी 1 ते 17 या सर्व मित्रांनो संख्यांची बेरीज किती। तर काही करू नका, बघा या ठिकाणी अशा प्रकारचे तुम्हाला जर पेपरात प्रश्न विचारला एकदम कमी किमतीत त्या प्रश्नाचा आपण योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो। पहिली संख्या कोणती 1, पुन्हा या ठिकाणी मित्रांनो म्हणलं काय आपल्याला बेरीज म्हणले ना, मग बेरीज घ्या, बेरजेचं चिन्ह प्लस या ठिकाणी शेवटची 17 वरी आपण 2 संख्यांची बेरीज केली छेदामध्ये गुणाकारात 2 आणि पुन्हा याच्या मित्रांनो गुणाकारामध्ये एकूण संख्या किती मित्रांनो, तर एकूण संख्या 17 आहेत म्हणजे याच्या गुणाकारात एकूण 17 घ्या। आता बरोबर 17 ने मित्रांनो झाले किती 18, 18/2 गुणाकारात हे 17। आता बघा बे 9 18। आता जर आपण या ठिकाणी 17 गुणाकारात जर या ठिकाणी किती मित्रांनो 9 केलं तर 17 होतात। बघा मित्रांनो या ठिकाणी 153 किती 17 153। बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाडे देखील बघा किती तर 1 मित्रांनो बघा 1 ते 30 पर्यंत बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वसाधारण मित्रांनो पाडे पाठ असणे या ठिकाणी मित्रांनो आवश्यक आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी 17 किती 153 या ठिकाणी पर्याय क्रमांक ब आपला प्रश्नाचे योग्य आन्सर राहील। बघा मित्रांनो या ठिकाणी महत्वाची बात आणखी एक, तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या या परीक्षेसाठी बघा इम्पॉर्टंट PYQs असे मित्रांनो या ठिकाणी आम्ही बनवून एक महाठोकळा बघा या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी क्रिएट या ठिकाणी केलेला आहे। बघा हा महाठोकळा, तर बघा मित्रांनो हा जो महाठोकळा आहे मित्रांनो हा पेड असणार आहे। तर मित्रांनो बघा याची किंमत देखील गरीबाला मित्रांनो बघा परवडेल अशा स्वरूपाची आपण या ठिकाणी मित्रांनो ठरवलेली आहे। तर बघा मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला 1500 प्लस GKGS आजवर मित्रांनो IBPS ने विचारलेले GKGS व या ठिकाणी करंट अफेअर्स मित्रांनो जे की PYQ या ठिकाणी असणार आहेत ते तुम्हाला मित्रांनो आम्ही या ठिकाणी बघा या 1500 प्लस प्रश्नांच्या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला देत आहोत। प्लस आतापर्यंत मित्रांनो जेवढे काही या ठिकाणी गणित व बुद्धिमत्तेच्या आपल्या या चॅनलवरती प्रश्नपत्रिका मित्रांनो अपलोड होत्या त्या सर्वांच्या मित्रांनो ठिकाणी बघा एक प्रश्नपत्रिकांची PDF आम्ही करून ते सुद्धा तुम्हाला ठिकाणी अभ्यास करायला देऊन टाकू। तर बघा मी माझ्या मनानुसार तर बघा तुम्ही हा जो महाठोकळा आहे बघा अवश्य बाय करा। बाय करण्यासाठी काय करा 74 14 93 07 मित्रांनो हा जो क्रमांक आहे हा क्रमांक आपला आहे। तर या क्रमांकावर मित्रांनो काय करा फक्त 99 रुपये पे करा आणि मित्रांनो जे 99 रुपये पे केले स्क्रीनशॉट आहे तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका। तुम्हाला अवघ्या 2 मिनिटात मित्रांनो जो आम्ही महाठोकळा आहे तुमच्या या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ। तर अवश्य बघा तुम्ही मित्रांनो IBPS ने या ठिकाणी रिपीट केलेले प्रश्न आहेत बघा 1500 प्लस, तर तुम्ही अवश्य बाय करून घ्या। या ठिकाणी बघा सध्याच्या काळाचा विचार करता 99 रुपये मित्रांनो या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या ठिकाणी बघा रक्कम कसल्याही प्रकारची मोठी नाही। तर बघा मित्रांनो जर
आत्ताच्या काळात जर तुम्हाला मित्रांनो 99 रुपयाची जर या ठिकाणी जर जोड करणं जर होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट बघा या ठिकाणी आमच्या या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट साधू शकता आणि आम्हाला बघा या ठिकाणी तुमची परिस्थिती सांगा. आम्ही तुम्हाला बघा हा जो महाटोकळा आहे 1500 प्लस प्रश्नाचा आम्ही तुम्हाला मित्रांनो नक्की या ठिकाणी देऊन टाकू. तर बघा पुढचा प्रश्न, 8 ने निशेष भागणारी सर्वात लहान संख्या कोणती? तर काय मित्रांनो बघा हा जो प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो बरेच जण काय करतात या ठिकाणी बघा मित्रांनो, तर आता काय करतात बघा कसोटी मित्रांनो या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करतात. बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कसल्या प्रकारच्या ठिकाणी कसोटी वगैरे वापरायचा प्रश्न वापरायची गरज नाही. काय करा सरळ या 102 ला 8 न भागा. आता बघा 8 1 8 ओके 1 आलं उरले किती 2. आता बघा 8च्या पाड्यात 22 आहे काय नाही संपल्याचं हे गेलं. आता 8 1 8 ओके 8 आलं मग पुन्हा 2 उरले 8 त्रिक 24 झालं किती 13. हे बघा म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती पर्याय क्रमांक मित्रांनो 104 हे असणार आहे. तर काय मित्रांनो 8 ने भागणारे मित्रांनो सर्वात लहान संख्या कोणती? तर 104. 108 ला देखील या ठिकाणी 8 भाग जाऊ शकत नाही आणि 106 ला देखील या ठिकाणी भाग जाऊ शकत नाही. पुढे 1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भागणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती? तर बघा 1 ते 45 मित्रांनो दरम्यानच्या 3 ने भागणाऱ्या मित्रांनो संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती? तर बघा 1 ते 45 मित्रांनो संख्या दरम्यान 3 ने भागणारी मित्रांनो पहिली संख्या ठिकाणी शोधा. तर 3 ने भागणारी मित्रांनो जी पहिली संख्या आहे ती आहे 3. तर आता आपल्याला मित्रांनो सर्वात शेवटची 9व्या स्थानावरील या ठिकाणी शोधायच्या. तर काय करा सरळ या 3च्या गुणाकारात मित्रांनो हे 9 करून टाका झाले किती 3 9 27. या ठिकाणी बघा एकदम सर्वात शेवटची मित्रांनो जी संख्या आहे ती मित्रांनो 9व्या स्थानावर पर्याय क्रमांक या ठिकाणी 27 मित्रांनो असणार आहे. बघा आता पुढे प्रश्न क्रमांक 4, जर 3 + 4 = 12 4 + 4 = 16 तर या ठिकाणी 3 + 3 बरोबर प्रश्नचिन्ह या ठिकाणी केलंय. या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला IBPS असो TCS असो किंवा कोणताही या ठिकाणी आयोग असो बघा या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो याच ठिकाणी बघा तुम्हाला गोंधळवण्याचा हा प्रयत्न करत असतो. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आयोगानं काय केलंय तर या ठिकाणी बेरीज केली नाही तर याचा केलाय गुणाकार. कधी कसं 3 चोक 12 या ठिकाणी देखील बेरीज केली नाही फक्त आणि फक्त या ठिकाणी आपल्याला दिसण्यासाठी बेरीजचं चिन्ह या ठिकाणी आपण अडकून बसावं एवढंच या कारणामुळे बघा या ठिकाणी आपल्याला आयोगानं काय केलंय बेरीज दिले परंतु या ठिकाणी केला काय गुणाकार 4 चोक 16. तर या ठिकाणी देखील गुणाकार करा 3 त्रिक 9 पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाच्या मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. पुढे एक मुलगा त्याचा जे मित्रांनो 3/5 प्रवास आहे रेल्वेनं 7/20 प्रवास बसने आणि उरलेला 7.5 किमी जो प्रवास आहे तो पायी पूर्ण करतो तर एकूण प्रवास मित्रांनो त्याने या ठिकाणी किती केला या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. बघा या जर प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला तर या ठिकाणी बघा तुम्हाला पर्यायावरून बघा या ठिकाणी मित्रांनो योग्य आन्सर काढावं लागेल पर्यायानुसार. तर या ठिकाणी बघा आपण डायरेक्ट योग्य आन्सरच निवडू. तर बघा या ठिकाणी योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी क. जर तुम्हाला मित्रांनो बघा या ठिकाणी जर योग्य आन्सर तुम्हाला माहितीच राहणार नाही परीक्षेच्या दरम्यान तर मी शक्यतो काय करा पहिलं अ पर्याय घ्या अचा निघणा गेला पुन्हा ब चा घ्या पुन्हा क चा. जर या तिन्हीचाही जर निघत नसेल तर तुम्ही ओळखून जा या ठिकाणी चौथा आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे. तर या ठिकाणी आपण 150 मांडू 150 घेऊन टाकू. बघा या ठिकाणी एक कागद घेतो या ठिकाणी थोडंसं जागा कमी आहे तर सरळ आता बघा हे 150 आपण घेतल्या हे 150 याच्या गुणाकारामध्ये हे जे पहिलं मित्रांनो त्यानं रेल्वेने प्रवास केला 3/5 घ्या ओके. आता 5 1 5 5 त्रिक 15 हे 0ला 0 जसे असतं 7 हे 30 गुणाकारात 3 जर केलं 30 त्रिक झाले किती 90. आता पुन्हा हेच 150 घ्या हेच 150 गुणाकारात त्यानं पायी प्रवास किती केला बघा बसनं प्रवास किती केला 7/20 केला. मग गुणाकारात हे 7 घ्या आणि याच्या छेदामध्ये 20 घ्या. हा 1 0 कॅन्सल हा 1 0 कॅन्सल 15 7 मित्रांनो या ठिकाणी झाले किती बघा आता तर 15 7 मित्रांनो झाले या ठिकाणी 105 किती 15 7 105 हे छेदातले 2 ला 2 जशास तशी. बे पंचे 10 बे दोन्ही 4 बे दोन्ही 4 या ठिकाणी उरलं किती बाकी 1 या ठिकाणी पॉइंट या ठिकाणी 0 वाढून घ्या बे पंचे 10. आता बघा काय करा या ठिकाणी सरळ हे 90 घ्या हे 90 प्लस हे 52.5 प्लस
हे 7.5 जे की मित्रांनो पाई पूर्ण केला हे 5 7.5. आता जर बघा मित्रांनो या ठिकाणी 90 52 आणि जर आपण 7चा जर या ठिकाणी बेरीज केली तर ते होते बघा मित्रांनो या ठिकाणी 149 किलोमीटर. किती? 149. आणि हे 5 पॉईंट आणि हे 5 पॉईंट मित्रांनो टोटल किती झालं 1 पॉईंट. म्हणजे या ठिकाणी जर आपण याच्यामध्ये 1 प्लस केलं तर इथं बघा एकूण 150 झाला आपला प्रश्नाच्या मित्रांनो योग्य आन्सर. काय म्हणलो? क्रमांक या ठिकाणी 150 आपलं प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे 150 किलोमीटर. पुढे बघा 6वा प्रश्न काय केले बघा या ठिकाणी 24 36 व 40 चा मित्रांनो या ठिकाणी लसावी करायला सांगलाय. तर काहीच करू नका मित्रांनो या ठिकाणी बघा 24 36 व 40 मित्रांनो या संख्यांचा लसावी म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कसले डब्बे वगैरे काही मारायची आता गरजच नाही. तर मी काय म्हणतो लसावी म्हणजे मित्रांनो अशी संख्या शोधा याच्यातली की जी संख्या मोठ्यातली मोठी आणि मित्रांनो त्या मोठ्या संख्येला या चारही संख्येने पूर्णपणे भाग गेला पाहिजे. या चारही संख्येने पूर्णपणे भाग गेला पाहिजे. तर ती कोणती संख्या आहे मित्रांनो? तर आहे बघा क्रमांक या ठिकाणी 360 मित्रांनो 360 या संख्येला बघा या चारही संख्येने मित्रांनो पूर्णपणे भाग जातो. तुम्ही भागाकार करून पाहू शकता. बघा या ठिकाणी क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. बघा आता तुम्ही सर्वात आता बघा या ठिकाणी तुम्हाला जर 40 ने जर तुम्ही भाग दिला हा 1 0 कडकर हा 1 0 4 9 36 ओके. हे पुन्हा 36 36 आणि हे पुन्हा अशा प्रकारे तुम्ही आहे की नाही या ठिकाणी मांडणी करून घेऊ शकता. आता बघा हे जर समजा आपण 36 न जर छेदामध्ये जर ठेवलं 36 36 समोरचा 1 0 पूर्णपणे भाग गेला. 24 ने देखील तुम्ही अशाच प्रकारे या ठिकाणी भाग देऊ शकता. पुढे उमेशला मराठीत 76 गुण, इंग्रजीत 56, इतिहासात 70, भूगोलात 75 गुण मिळाले. गणितासह त्या 5 विषयांचे सरासरी 74 गुण येते. तर उमेशचे गणितात मित्रांनो या ठिकाणी गुण किती या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर काही करू नका बघा मराठीत त्याला मित्रांनो किती पडले आहेत 76 मार्क पडलेत ना एकूण 76 गुण. त्या ठिकाणी 76 घ्या प्लस इंग्रजीत 56 प्लस इतिहासात 70 प्लस भूगोलात 75 गुण मिळाले किती मित्रांनो 75 गुण मिळाले. या ठिकाणी गणिताचे आपल्याला कळायचे बघा गणितासह त्या 5 विषयांची सरासरी 74 गुण येते. तर मित्रांनो एकूण या ठिकाणी उमेशच्या गणितात गुण किती या प्रकारचा प्रश्न विचारला. तर काय करा या ठिकाणी आपल्याला गणित 5वा विषय कोणता आहे तर गणित. या ठिकाणी गणिताचे आपल्याला गुण माहित नाही म्हणजे या ठिकाणी गणिताला आपण x म्हणू. मग आता छेदामध्ये मित्रांनो या ठिकाणी सरासरी काढायची आहे आपल्याला. तर वरील संख्या किती आहेत बघा एकूण 1 2 3 4 5 आहेत. छेदामध्ये 5 घ्या बरोबर. आणि मित्रांनो जी यांची एकूण गुणांची सरासरी आहे 74 ती या ठिकाणी 74 घेऊन टाका. आता काय करा बघा या जर आपण वरच्या जर 76 प्लस 56 56 प्लस 70 70 प्लस 75 याची जर आपण सर्वांची बेरीज केली तर इथे किती बघा 277 या ठिकाणी किती 277 हे प्लसला प्लस आणि हे x ला x जशास तसं. आता काय करा बरोबर मित्रांनो आता काय करा तर हे जे 5 आहे मित्रांनो 5 मित्रांनो आता या 74 सर्व तुम्ही गुणाकार करून टाका. जर आपण 5 या 74 गुणाकार केला 5 चोक 20 हातच्याले 2 5 7 35 35 2 मित्रांनो 37 या ठिकाणी किती 37 370 या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी किती 370. तर आता काय करा हे x बरोबर आहे ना मित्रांनो हे x बरोबरला x बरोबर जशास तसं हे x बरोबर हे 370 आणि हे जे मित्रांनो इकडं 277 प्लस मध्ये आहे इकडल्या साईडला एकूण आता इकडल्या साईडला आलं गेलं ते मायनस मध्ये उजवीकडून डायरेक्ट डाव्या साईडला आलं 277. जर या मित्रांनो 370 मधून आपण 277 मायनस केलं तर उरतात किती या ठिकाणी फक्त आणि फक्त 93. तुम्ही एकदा अशी वजाबाकी करून बघा. क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असेल. पुढे बघा शेवटचा प्रश्न बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली तर मूळ दरात किती टक्के या ठिकाणी वाढ झाली प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर काय मित्रांनो बघा पहिली गोष्ट लक्षात घ्या कोणतंही मित्रांनो तिकीट असो कोणत्याही वस्तू असो त्या मित्रांनो वस्तूची जी दर आहे ती या ठिकाणी 100% असते. म्हणून ठिकाणी आपण सर्वप्रथम बघा या ठिकाणी 100 घेऊन टाकू. पुन्हा गुणाकारात काय झालं 20% न वाढ झालंय म्हणजेच मित्रांनो याच 100 मध्ये 20 प्लस झाले तर उरले किती झाले किती एकूण 120
मग या ठिकाणी बघा 120% झाले, हे 20% वाढ म्हणजे एकूण 120%. मग टक्क्यांच्या खाली 100% आपल्याला घेणं अनिवार्य आहे. पुन्हा काय झालं, या 100 मध्ये पुन्हा बघा 6 महिन्यानंतर 10% वाढ झाली. तर मग पुन्हा या ठिकाणी 110 घ्या, 10 प्लस केलं, मग टक्क्यांच्या खाली या ठिकाणी पुन्हा एकदाशी 100%. आता काय करा बघा, तुम्ही सांगतो, हे 100 सरळ तुम्ही कट करा. आता हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. तर उरलं किती बघा या ठिकाणी फक्त 12 गुणाकारात 11. जर या ठिकाणी 12 गुणाकारात जर आपण या ठिकाणी 11 जर केलं तर येतात किती, 132 येतात. आता जर या 132 मध्ये आपण सुरुवातीला जे 100% घेतल्या होता, हे जर 100% जर मायनस केलं, उरले किती फक्त आणि फक्त या ठिकाणी 32%. आपल्या प्रश्नाच्या मित्रांनो योग्य आन्सर आहे. किती टक्के वाढ झाली असेल, तर क्रमांक या ठिकाणी 32% मित्रांनो या ठिकाणी वाढ झाली असेल, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, हे होते मित्रांनो आपले आजचे जे की मित्रांनो IBPS पॅटर्न मित्रांनो रिपीट केलेली प्रश्नसंच होते. जर तुम्हाला मित्रांनो हा आपला व्हिडिओ आवडला असेल, आपल्या व्हिडिओला तुम्ही मित्रांनो लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो व्हिडिओ आहे अवश्य शेअर करा. आणि मित्रांनो आतापर्यंत देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नक्कीच सबस्क्राईब देखील करून घ्या. तर मित्रांनो भेटू परत अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागामध्ये. तोपर्यंत मित्रांनो बघा, घ्या काळजी, करा अभ्यास.